मित्रांनो, पवन भलवले या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण जमीन हा शब्द नेहमी ऐकतो, पण या जमिनीवर नक्की कोणाचा किती अधिकार असतो, वडिलोपार्जित जमिनीत नक्की कोणाचा किती अधिकार असतो, आपण बघणार आहोत. या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण मुद्दे दिलेले आहे. प्रत्येक मुद्द्याचा आपण बारकाईने अभ्यास करूया. चला आपण बघणार आहोत. सर्वात पहिले आपण बघणार आहोत वडिलोपार्जित जमीन म्हणजे काय. मग आता सर्वात आधी समजून घेऊया की वडिलोपार्जित जमीन म्हणजे काय. जी जमीन तुमच्या वडिलांकडून, आजोबांकडून किंवा तुमच्या पंजोबांकडून वारसा हक्काने मिळालेली आहे, तिला वडिलोपार्जित जमीन म्हणतात. जर एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या कष्टाने किंवा स्वतःच्या पैशाने जमीन खरेदी केली असेल तर ती स्वसंपादित मालमत्ता असते. या दोन्हीत कायदेशीर फरक मोठा आहे. मग आता यानंतर आपण बघणार आहोत कोणाचे किती अधिकार असतात. मग आता मुलाचा अधिकार. वडिलोपार्जित जमिनीत मुलाचा अधिकार मिळतो. वडिलांच्या हयातीत मुलगा आपला हिस्सा मागू शकतो. मुलीचा अधिकार 2005च्या केंद्र सरकारच्या कायद्यानंतर आणि त्यानंतरच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मुलींना सुद्धा मुला इतका समान अधिकार वडिलोपार्जित जमिनीत देण्यात आला आहे. मुलगी विवाहित असो वा अविवाहित, तिचा हिस्सा कोणीही नाकारू शकत नाही. मग आता पतीचा अधिकार. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला पतीच्या हिस्स्यात अधिकार मिळतो. मग आता आपण नवीन फेरफार नियम आणि वारस नोंद काय आहे. मग आता पाहूया नवीन फेरफार नियम काय सांगतात. आता वारस नोंद करण्याची प्रक्रिया डिजिटल झाली आहे. ई फेरफार प्रणालीमुळे नाव लावण्यासाठी आता सातबाऱ्यावर कोणाचे नाव लावायचे असेल तर सर्व वारसांची सहमती आवश्यक असते. जर एखाद्या वारसाला डावलून फेरफार केला गेला तर न्यायालयामध्ये चॅलेंज करता येतो. मग आता महत्त्वाची कायदेशीर टीप काय आहे. कोणतीही जमीन खरेदी करण्यापूर्वी तिचा वारस हक्क तपासून घ्या. शक्य असल्यास तोंडी वाटणीऐवजी नोंदणीकृत वाटणी पत्र करून घ्या, जेणेकरून भविष्यात वाद निर्माण होणार नाही. आणि आता आपण मित्रांनो, जमिनीचे व्यवहार करताना नेहमी कायदेशीर सल्ला नक्की घ्या. आम्ही असेच नवीन व्हिडिओ आमच्या YouTube चॅनलवर अपलोड करत असतो. धन्यवाद.